I know the two of you know nothing much. Oh, sorry. मला माहितीये तुम्हाला दोघांना पूर्ण माहित नाहीये. जुहू बँड्रा माटुंगा धारावी. मुंबई शहरात 12 ठिकाणी अटॅक. केव्हा? ते 27. आपल्या ग्रुप मधल्या पहिल्या मुलीचं लग्न होतंय. एकदम बरोबर. मुंबईची असून गुजरातचा मुलगा शोधलाय हिने. हो. खूप स्मार्ट आहे ती. धन्यवाद धन्यवाद. किती सुंदर दिसते ना ती.
थँक्यू. बघ ना कशी लाजते. नमस्कार. हाय कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. हाय कॉंग्रॅच्युलेशन. खूप सुंदर दिसतेस. हे जरा तुझ्यासाठी. बाजूला ये ना, मला काही डाऊट्स आहेत. काय म्हणता मी कशी आता आहे? नाही येऊ शकत. प्लीज 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 हा. प्लीज फक्त 1 मिनिट ये ना बाजूला. प्लीज पण ना. हो, अगदी आता बरोबर. कशी येऊ मी? बाकी काय म्हणता प्लीज मग? प्लीज महत्वाचं बोलायचं चल ना. ठीक आहे. एक्सक्यूज मी 1 मिनिट. हा चल. कॉंग्रॅट्स. अरे काय आपल्या कॉलेजमध्ये माझ्यानंतर सगळ्यात सुंदर तूच होतीस. ठीक आहे, माझ्या इतकी सुंदर. हॉस्टेलमध्ये तुझी खोली रणबीर कपूर, शाहिद कपूर, जॉन अब्राहम यांच्या फोटोंनी भरलेली असायची. पण मग आता याच्यासारख्या काय मला म्हणायचं की याच्याशी लग्न का करतेस तू? आयुष्यात प्रत्येकाला प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे. तो महिन्याला 2 लाख रुपये कमवतो. आणखी काय हवंय मला? आता बघ, हँडसम मुलं जास्त कमवत नाहीत आणि जे चांगलं कमवतात ते हँडसम नसतात. अगं बघ ना, त्याला रिसेप्शन मध्ये फोटोसाठी एकटाच पोज देतोय. अच्छा, जर तो दिसायलाही चांगला असेल आणि चांगलं कमवतही असेल तर मग त्याला हातच जाऊ देऊ नकोस, लग्न करून टाक. पास कर इकडे अरे पटकन. काय झालं भावा, तू इथे का बसलायस? मी ना एका कोड्यात अडकलोय आणि मी ते कोडं सोडवू शकत नाहीये. कसला कोड आहे? मला सांग, कदाचित मी तुझी मदत करू शकेन. माझ्यासारखा पोलीस नाही सोडवू शकत. मग तुला कसं काय सुटेल ते कोडं? तुला माहितीये पोलीसवाल्या आणि आर्मी वाल्यांमध्ये काय फरक असतो तो? तुम्हाला डोकं लावायची गरजच नसते. सावधान म्हटल्यानंतर 2 पाय जोडून तुम्ही उभे राहा. विश्राम म्हटल्यानंतर दोन्ही पाय बाजूला करा. गोळी चालवा म्हटलं की धडधड गोळी चालवा. पण एका पोलिसाला डोकं चालवावं लागतं. पॉकेटमार असेल तर त्याला पकडायला त्याच्यासारखा विचार करावा लागतो. जर कोणी खुनी असेल तर खुन्यासारखा विचार करावा लागतो. आणि जेव्हा आम्हाला एका आतंकवाद्याला पकडायचं असतं तेव्हा एका आतंकवाद्यासारखा विचार करावा लागतो. एक पोलीसवाला असून मी सोडू शकत नाही तर तुला कसं ते कोडं सुटेल? जा आपलं काम कर. यार, मला तुझा प्रॉब्लेम तर सांग आणि प्रयत्न तर करू दे. सांगितलंस तर सोडवशील. ज्या रात्री तो आतंकवादी पळून गेला होता ना, त्याच रात्री एका पोलिसाने गोळी मारून आत्महत्या केली होती. जेव्हा तो आतंकवादी हॉस्पिटलमधून पळाला त्यावेळी तो तिथे ड्युटीवर होता. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध तर नाही ना, असा मला संशय येतोय. ती काही आत्महत्या नव्हती, मर्डर होता. तुला असं काय वाटतं? त्याला मीच मारलंय. काय काय त्याला तू मारलंयस? त्याने त्या आतंकवाद्याला पळून का जायला दिलं? आतंकवाद्याला पळून गेला मदत केली होती हे तुला कसं काय माहित रे? त्या आतंकवाद्याने सांगितलं. हॉस्पिटल मधून पळून गेल्यानंतर आतंकवादीने तुला कधी सांगितलं? हा, हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये काय? हॉस्पिटलमध्ये काय? हॉस्पिटलमध्ये काय? मी विचारतो, तू त्याला कधी बघितलं? सांग ना कधी सांगितलं? तुला माहिती आहे ना भावा, मला जास्त सस्पेन्स सहन नाही होते. लवकर सांग ना, लवकर सांग. बस 1 मिनिट थांब ना यार. कोण आहे हा? बोल ना. ते तुझ्यावर मला म्हणायचंय. तू स्पोकन इंग्लिश क्लास मधून सरळ आलीयस का? नाही आपण दोघं लग्न करूया का? हे कधी सुचलं तुला? आज सकाळीच सुचलं 8:40ला. 8:40ला असं काय घडलं? मी माझ्या फ्रेंडच्या रिसेप्शनला गेले होते. ती आमच्या कॉलेजची सगळ्यात सुंदर मुलगी होती. तिने ज्याच्याशी लग्न केलंय तो दिसायला अजिबात सुंदर नाहीये. मी विचारलं असं का केलंस, तर तिनेच सांगितलं की तू लग्न करायला हवंस. माझ्या फ्रेंड्सनेही मला एनकरेज केलं. पण सुरुवातीपासूनच आपल्या दोघांची जोडी जमत नाही. आधी मी तुला रिजेक्ट केलं, मग तू मला रिजेक्ट केलंस आणि आता म्हणतेस की लग्न करूया. मला तुझ्याशी लग्न करायचंय. म्हणजे आपल्या दोघांच्या आवडी एकदम वेगळ्या आहेत. तू स्मोक करतेस का? काय? सिगरेट? शिशी, मुली सिगरेट पिताना चांगल्या दिसतात का? बॉक्सिंग मध्ये सगळं अलाउड नसतं. हो, पण मला स्मोक करणाऱ्या मुली खूप आवडतात. सिगरेट 1-2 वेळा ट्राय केली आहे. गर्ल्स पार्टी, न्यू इयर कधीतरी ओढते मी.
ओके ड्रिंक्स हा दारू दारू हा रेड वाईन गुड फॉर हार्ट है ना गुड फॉर स्किन एकदा तर मी वॉडका पण ट्राय केली समजलं पण दारू पिणाऱ्या मुली तर मला अजिबात आवडत नाहीत. ए, अगं, हळू निशा, अगं, ए, तू माझ्यासोबत असं मुद्दाम करतोयस ना अगं, नाही. मला माहितीये तुझं माझ्यावर अरे, प्रेम आहे ओ, मी जे ओके. पण सांगते तू त्याच्या बरं, उलट बरं, नाही, नाही, ठीक आहे, शांत हो, शांत हो. रिसेप्शन मधून मी इथे निघून आलीये फक्त बरं, ठीक आहे, ठीक आहे. तुझ्यासाठी माझं मी काय सांगतो आत्ताच्या आता मी तुझ्यासोबत लग्नाला तयार आहे. मी मस्करी करत होतो ग. एक छोटासा प्रॉब्लेम आहे परत प्रॉब्लेम आता काय झालं? मला लग्नासाठी स्थळ आलं होतं तेव्हा मी तुझ्यावर नाराज होते तर मी हो म्हणाले हो म्हणालीस. हे तर अगदी कॉमन आहे ना आधी हो म्हणा नंतर मग नाही म्हणा हे माझ्यासाठी कुठे नवीन आहे ए असं मी तुझ्याबद्दल नाही त्याच्याबद्दल म्हणते तो पण आर्मी मध्ये ओ जर आपण त्याला कन्व्हिन्स केलं तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्याने मला 12 वाजता कॉफी शॉप मध्ये बोलावले ओके मी पण येतो त्याच्याशी मी बोलतो. तू पण येशील हम्म, हम्म. त्या बाजूला एक मिनिट थांब मिलिटरी मॅन आहे ना वक्तशीर आहे आधी मी जाते मग तू ये ए, आधी मी जातोय तू मागून ये. एक्सक्यूज मी. येस IC58464 कॅप्टन जगदीश रिपोर्टिंग सर. बटालियन कॅडेट सॅल्यूट सॉरी हा ए जग्गा तू इथं काय करतो कसा आहे तू आय एम फाईन सर. अरे जेव्हा जोरात सल्यूट केलास तेव्हा असं वाटलं की मी परेड ग्राउंड वरच आहे चल कमॉन नो कमॉन सर नो सर. खर तर जिच्याशी लग्न करणार आहे ती मुलगी आता येणार आहे सर म्हणून ते मी घातलंय सर पहिल्यांदा भेटतोय ना म्हणून मी थोडा नर्वस आहे कॅन आय गेट समथिंग फॉर यू सर? नो 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 नथिंग नथिंग आय जस्ट सिट हिअर कुठे राहिलं हा हॅलो ई, इथे हॅलो ई. नमस्कार थोडा जास्तच नर्वस आहे मी हॅलो हॅलो हाय बसा ना हा. तुम्हाला मी आवडलोय हे तुमच्या आईनंच फोनवरून सांगितलं सॉरी निशा मीट मिस्टर जगदीश वी आर इन सेम बटालियन पण यो माझ्यापेक्षा जरा ज्युनियर आहे यो नेहमी चुका करतो आणि याला शिक्षा मिळत असती म्हणून यो सतत मला घाबरलेला असतो ओ जगदीश निशा हॅलो मॅडम. निशा तुम्ही काय घेणार का नाही नाही काहीच नाही काही नाही अहो ग्रेट जगदीश तू नो सर. ओ वाव निशा आज संध्याकाळी एका हॉटेलमध्ये गेट टुगेदर ठेवलंय एक छोटीशी पार्टी आहे नक्की ये बर का जगदीश तू बी ये बर का यस सर. नाव 12:30 आपण भेटायचं ठरलेलं 12 मी वक्तशीर आहे बर का बिकॉज आय एम मिलिटरी मॅन ऑफ कोर्स तर संध्याकाळी भेटूया आता जाऊ का मी बाय बाय ओके जगदीश यस सर. IC58464 अरे यार संध्याकाळी भेटू सर. ओके बाय डिअर बाय सी यू डिअर हो गॉड. हेच बोलणार होतास त्याच्याशी नाही मॅडम शेवटी तुमचं आणि त्यांचं लग्न होणार आहे ना तर तू निघून गेले तरी मॅडम आपलं एकमेकांवर प्रेम आहे आपलं प्रेम वगैरे नाहीये ब्रेकअप करूया.
एक तास पण झाला नाहीये प्रेम करून आणि आता ब्रेकअप करणार. बघा मॅडम, ते प्रत्येक बाबतीत माझ्यापेक्षा बेटर आहेत. मी 400 मीटर धावताना 52 सेकंद लावतो, पण ते 48 सेकंदात धावतात. हाय जम्प मध्ये मी 6 फूट 1 इंच, पण ते 6 फूट 4 इंच. लॉंग जम्प मध्ये मी 7 मीटर उडी मारतो, पण ते 7.4. वेट लिफ्टिंग मध्ये इथे मिलिटरीची भरती चालू आहे का? मला पसंत नाही येतो. पण मी सुद्धा तुम्हाला आवडत नव्हतो ना, पण आता आवडतो. तसंच आता ते आवडत नाहीत, उद्या ते पण आवडतील. ती गोष्ट वेगळी होती. फक्त एवढंच नाहीये, मला सहज एखादी मुलगी मिळेल, पण त्यांचं बिचाऱ्यांचं वय झालं ना, म्हणून कोण लग्न करेल त्यांच्याशी? मग काय, मी त्याच्याशी लग्न करू? फोन वाजतोय. तुझा फोन आहे. ओ सॉरी. हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या आतंकवाद्याला तू कुठे बघितलं मला सांग ना. तुला सस्पेन्स आवडत नाही आणि मला सस्पेन्स मिटवायला आवडत नाही. आपल्या दोघांना उद्या एक महत्वाचं काम करायचंय. ए! चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.